काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे। भंडारा शहरात लगतच्या भिलवाडा गावाजवळ ही घटना घडलेली आणि या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यात बचावलेले आहेत। मात्र आता यावरून राजकारण सुरू झालेलं आहे। हा अपघात नव्हे तर घातपात करण्याचा प्रयत्न होता असा आरोप विरोधकांकडून होतोय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती स्टंटबाजीचा आरोप केलेला आहे। बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि नाना पटोले थोडक्यात बचावलेत। आता या अपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत। गाडीला मुद्दाम धडक मारण्याचा ट्रक चालकाचा प्रयत्न होता असा दावा नाना पटोलेंनी केलाय। काल जे घटना झाली, गाडी आमची हळूच होती, ते आमच्याच गाडीला का डॅश झाली ते मला कळायला कारण नाही। गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे, पण मला जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला काहीच नाही, मी सुखरूप आहे। पण मी SP ला सांगितलं की आपण तपासा आणि घातपात आहे की काय नेमकं। SP नी सांगितलं की आम्ही सगळं माहिती घेतो। मला असं वाटत नाही की नाना भाऊ असं काही म्हणतील। मी स्वतः नाना भाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली। मी त्यांना फोन केला, कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत। वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो। ते मित्रच आहेत आमचे, त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला। निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो, पण अपघात मात्र मोठा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। भंडारा गोंदियाचे मविया उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमाराला परतत होते। त्यावेळी भंडारा शहराजवळच्या भिलेवाडामध्ये त्यांच्या गाडीचा अपघात झाला। प्रचार दौरा आटपून नाना पटोले आपल्या सुकळी या गावी परतत होते। भंडारा शहरालगतच्या भिलवाडा गावाजवळ पटोलेंच्या वाहनाचा अपघात झाला। मागून येणाऱ्या ट्रकनं पटोलेंच्या उभ्या गाडीला जोरदार धडक दिली। या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अपघातातून नाना पटोले थोडक्यात बचावले। मला वाटतं त्यांच्या आरोपाची चौकशी व्हावी। नाना पटोले या महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत। जर अपघात झाला असेल आणि घातपाताचा संशय असेल तर त्याची सरकारने चौकशी करावी। चौकशी स्थानिक पोलीस करतील, अपघाताचं कारण काय आहे, आणि जर तशी कोणाला शंका वाटत असेल त्यांना तर त्यांनी जरूर तक्रार करावी। त्यांचा कोणावर संशय असेल तर संशयिताचं नाव द्यावं। पोलीस प्रशासन चौकशी करून योग्य ती कारवाई करेल। नाना पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी भाजपाकडे बोट दाखवलंय। घातपात करण्याचा डाव होता का अशी शंकाही अतुल लोंढेंनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केली आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केलाय। ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे। मायबाप जनतेच्या आशीर्वादानं नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत। भिलेवाडा जवळ काल मागून त्या ठिकाणी एका ट्रक नेऊन खूप अतिशय मोठा जोरदार अपघात त्या ठिकाणी घडला। तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय आहे। त्याचं कारण असं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे। कारण नानाभाऊ पटोलेंनी ज्या मोठ्या ताकदीनं त्या विदर्भामध्ये भाजपाची आणि विरोधी पक्षाची पोलखोल करण्याचं काम करतायत, त्यामुळे विरोधक आता खऱ्या अर्थानं धास्तावलेले आहेत। त्याबद्दल त्यांनी खरं तर संजय राऊतकडे शंकेचे पाल चुकचुकते आमची पण, कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल, विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे। म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमागे आहे याचाही शोध घेतला पाहिजे। नाना पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावरून वाद चांगलाच तापू लागलाय। चर्चेत येण्यासाठी असे आरोप केले जात असल्याची टीका भाजप आमदार राम कदमांनी केली आहे। तर या अपघाताची SITच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे। वैचारिक अधपतन याला आम्ही म्हणावं का एन केन प्रकारे कुठे ना कुठे चर्चेत राहिलं पाहिजे असं म्हणावं। अहो, तुम्हाला धड ते उबाटावाले विचारत नाही, सांगलीची जागा सौदा केलाय की काय अशा प्रकारची बाहेर चर्चा आहे। खरं काय तुम्हालाच माहीत। तर त्याच्यामुळे ओढून ताणून चर्चेमध्ये येण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अशी विधानं करू नयेत। माझी स्वतःची या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून मागणी राहील। दुर्दैवीरित्या अपघात झाला आहे खरं आहे, पण त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि उच्चस्तरीय अगदी SIT नेमून सुद्धा त्या ठिकाणी केली जावी।
कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेच्याबद्दल कुठलीही शंका राहता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही व्यवस्था आम्हाला दिली, त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार जरूर त्या ठिकाणी आहे. उच्चस्तरीय चौकशी करावी, त्याचा अहवाल लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी प्रसिद्ध करावा. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. विरोधकांचे आरोप गंभीर असल्यामुळे या अपघाताची चौकशी होणं गरजेचं आहे. अन्यथा नाहक आरोपांचं राजकारण होत राहील. मुंबईहून विक्रांत शिंदे, नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा.